मुंबई महानगरपालिकेच्या BMC 227 वार्डासाठी सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कथित लाठीचार्ज नंतर पोलिसांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला। शिवसेनेच्या अनुदानित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर ही घटना घडली। पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे। पक्षाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळाल्याने कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। सर, पहिल्यांदा जी काही घटना झालेली ती कॅमेऱ्यात का आहेत जशी घटना झालेली आहे जशा त्यांनी सांगितलेलं आहे पत्रकार पण बघा त्यांच्याकडे पण आहे रेकॉर्डिंग वगैरे काय आहे आणि मी DCP आमचे जोडवून आहे तर हे करतो यांची मेडिकल वगैरे करून मेडिकल रेकॉर्ड वगैरे हॉस्पिटलला पाठवून जे काय असेल त्याप्रमाणे आणि जी काय आहे कायदेशीर त्याप्रमाणे कारवाई होईल। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांचं पण काय म्हणणं असेल ते पण मला ऐकावं लागेल। त्याप्रमाणे देखील मला पूर्णपणे त्याचे निष्पक्षपाती जे काय असेल सगळं स्टँडर्ड अधिकाऱ्याला त्याचं म्हणणं ऐकू नका किंवा त्याची बाजू समजून घेऊ नका असं आमचं कुठेही म्हणणं नाही। परंतु ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण केली आता हा आमची याची MLC नोंद करा त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुमच्या PIला वर त्यांना सांगून नोंद करा मेडिकल करा परंतु मला आजच्या आज त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता तुम्ही सगळं पाहताय वस्तुस्थिती पाहतो बरं असं नाही की हे इतर कार्यकर्त्याला एखाद्याला केलं तो माझी महापौर आहे आता हे मीडियावाले यांचा काय संबंध याच्याशी आणि कधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काउंटिंगच्या दिवशी प्रतिनिधींचं आतापर्यंत भांडण झालेलं नाही कारण की पब्लिक जी असते आपण जे काही बॅरिकेड लावतो तर बॅरिकेडच्या पलीकडे असतो त्यांचा कोसोदूर इकडे संबंध नसतो म्हणून जेव्हा काउंटिंगला प्रतिनिधी बोलवतो त्या टायमाला त्यांना एक तर ते प्रतिनिधी आहेत पण त्याचं सन्मानानेच गेले पाहिजे पण तिथं जर त्यांना मारहाण होत असेल तर आपली परिस्थिती काय आता सगळे उमेदवार इथं बसलेले कोणीच आत्महत्या केली आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करतात आम्ही काय जाणार आतमध्ये म्हणून आता तातडीने त्याचं मेडिकल तर करावंच लागेल परंतु त्यांच्यावर MLC नोंद करता येता आणि कारवाई आजच्या त्यांच्यावर तातडीने झाली पाहिजे। आणि तो देशमुख कोण आहे त्यात काय सागर सगळं जे प्रकरण घडले तर सागर देशमुख त्यांच्यामुळे घडले त्या सागर देशमुखवर कारवाई करायची तुम्ही सर्वांना सांगून द्यायचं। अधिकारी कोण अधिकारी तुम्ही मला सांगताय ACP तर नाही दुसरा DCP तुम्ही आले आले सगळं काय नाही सर मी घेऊन जातो त्यांना आणि मेडिकल करून जी काय असेल पुढील या बाबतीत बोललो त्याप्रमाणे MLC मेडिकलला घेऊन जातो आणि राम मोबाईल मागे